नमस्कार मंडळी, मी जितेंद्र फनाडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आज आम्ही गावी चाललोय आणि आजचा ब्लॉग आपला फॅमिली ब्लॉग असणार आहे। तर तुम्ही बघू शकता आम्ही तिघे पण आज गावी चाललोय आणि तुम्हाला ओळख करून देतो यांच्या दोघांची। हा माझा मुलगा कार्तिक आणि माझी वाईफ, हिचं नाव आहे जागृती, पण आम्ही तिला माईच बोलतो। तर मंडळी आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि गावी आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी गावी जातोय। तर पूर्ण गावचं पण तुम्हाला माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल छान प्रकारे आणि पूर्ण माझ्या कुटुंबाविषयी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहे। तर मंडळी पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आणि तुम्ही पण चला आमच्या सोबत। तर मंडळी आता आम्ही निघालोय आसनगाववरून फांगळुशीला जायला। म्हणजेच माझं फांगळुशी हे गाव आहे, छोटंसं खेडेगाव आहे, एकदम सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं एकदम छोटंसं आणि निसर्गरम्य असं खेडेगाव। तर मंडळी आम्ही आता राहतोय आसनगावला आणि आसनगाववरून आमचं गाव म्हणजेच फांगळुशी हे अंतर 48 किलोमीटर इतकं आहे आणि आम्हाला घरी जायला म्हणजेच आमच्या बाईकवर जायला आम्हाला 1-1.25 तास लागतो। तर प्रवासाचा आनंद घेत आता आम्ही पोहोचलो शेणव्याला आणि शेणव्यापासून सुद्धा आमचं गाव 31 किलोमीटर इतकं अंतर आहे, म्हणजेच आम्हाला अजून अर्धा तासाचं अंतर पार करावं लागेल। पण मित्रांनो आता इथून पुढचा जो प्रवास होणार आहे तो खूप निसर्गरम्य वातावरणातून आपला प्रवास होणार आहे आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा प्रवासाचा आनंद घ्या। तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर अशी हिरवी झाडे आहेत आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये प्रवास करायचा आनंद खूप वेगळा असतो। तर मंडळी आम्ही आता पोहोचलोय आमच्या गावापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आणि माझ्या मागे कोकणकड्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत। सह्याद्रीच्या पायथ्याशीच मी म्हणालो होतो की आमचं गाव आहे आणि आम्ही आता गावापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। छोटे छोटे घरं पण दिसत असतील आमच्या गावचे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आणि संध्याकाळची वेळ असल्या कारणाने इथला नजारा जो पाहायला मिळतोय अतिशय सुंदर असा आहे। तर मंडळी आता तुम्हाला जी सह्याद्रीची पर्वतरांगा दिसत आहेत म्हणजे कोकणकड्याच्या खालीच पायथ्याशीच आमचं गाव आहे। खूप नशीब लागतं अशा ठिकाणी जन्म घ्यायला। म्हणूनच तर मित्रांनो गावाची ओढ काय असते हे त्यालाच कळतं जो आपल्या गावापासून खूप लांब राहत असतो। कारण आपलं गाव ही अशी एक गोष्ट आहे की आपण कितीही अडचणीत असू द्या आपलं गाव आपल्याला सांभाळून घेतच। तुम्ही कोरोना काळात जर बघितलं असेल तर खूप सारी कुटुंब शहरामधून गावाकडे आले होते आणि त्यांच्या गावामध्येच ते बरे सुद्धा झाले होते। म्हणूनच मित्रांनो तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठेही राहा, पण आपल्या गावाला मात्र कधीही विसरू नका। फायनली आम्ही आता पोहोचलो तळेगावला आणि तळेगाव हे आमचं लोकल मार्केट आहे, आमच्या गावाला लागूनच आहे हे मार्केट आणि आता इथून पुढे आपलं गाव दिसतोय सुद्धा। तर चला तुम्ही आमच्यासोबत। तर मंडळी आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेच्या एकदम पायथ्यापाशीच आमचं गाव आहे फांगळुशी म्हणून तुम्हाला मी सांगितलेलंच आहे। आणि आता ज्या ब्रिजवर आम्ही उभे आहेत ते आमच्याच गावची नदी आहे आणि ती आमच्या गावावरून पुढे जात असते आणि पुढे जाऊन ती काळू नदीला मिळते। तर मंडळी आजचा आपला फॅमिली ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण फॅमिली आणि मी तुम्हाला पूर्ण गावाची माहिती द्यायचा खूप छान प्रकारे प्रयत्न करतोय। तर तुम्ही बघू शकताय आता आम्ही आमच्या गावाला पोहोचतोय आणि खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी फायनली आम्ही आमच्या गावाला पोहोचलो आहे, आमचं फांगळुशी गाव आहे। तुम्ही बघू शकता अतिशय निसर्गरम्य असं गाव आहे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये एकदम छान अशा प्रकारे वसलेलं हे गाव। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला। तर मित्रांनो हे आहे आमचं गाव, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात शेवटचं टोक म्हणून आमच्या गावाची ओळख होते आणि फक्त 25 किलोमीटर अंतरावर आम्हाला माळशेज घाट लागतं आणि माळशेज घाट हे खूप प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ म्हणून। आणि आमच्या गावाच्या पुढे तुम्ही बघितलंच असेल कोकणकडा पूर्ण दिसतोय आणि कोकणकडा म्हणजेच हरिश्चंद्रगड आणि भैरवगड किल्ला फक्त आमच्या गावापासून 12 किलोमीटर इतक्या अंतरावरच आहे। तर तुम्ही कधीही आले भैरवगडला तर आमच्या गावाला नक्की भेट द्या। आणि मंडळी खूपच निसर्गरम्य असं माझं हे छोटंसं गाव आहे, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला। तर मंडळी अतिशय सुखद असा प्रवास करत आणि निसर्गाचा आनंद घेत आता आम्ही पोहोचलेलो आहेत आमच्या घरी आणि हे आहे माझं छोटंसं घर। तर मंडळी व्लॉग कंटिन्यू करा आणि इथून पुढे पण मी खूप छान अशा गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही बघितलंच असेल आल्या बाबू जाऊन आईजवळ बसलाय आणि बहिणीचं लग्न झालंय, ती एक बहीणसुद्धा घरी आलेली आहे आणि दुसऱ्या बहिणीची मुलगी पण आलेली आहे आणि आईचा ना बाबूचं एकदम चांगलं जमत आहे, त्यामुळे तो लगेच जाऊन आईजवळच बसलाय। तुम्ही बघू शकताय बाबू आणि दीदी माझ्याच गाण्यावर कसे नाचतायत, दोघं जण खेळतायत, छान वाटतं त्यांना एकमेकांना भेटल्यावर।
तर मंडळी आता मी तुम्हाला आमच्या घरातील माणसांची ओळख करून देतो। नमस्कार मंडळी, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो। ही माझी आई आहे आणि बाबू तुम्हाला माहीतच आहे। आणि हा माझा छोटा भाऊ आहे, याचं नाव आहे करण आणि तो आता सध्या आहे बीकॉमला आहे। हा हे बाबा आहेत आणि इकडे ही आमची आजी आणि ऐकत का येते माईची ओळख तर तुम्हाला येतानाच करून दिली। माई इकडे बघ, हाय कर ना। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं आमचं गाव आणि माझं हे घर? आणि मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून दिलेलीच आहे आणि आता आम्ही जातोय गावातील देवीचं दर्शन घ्यायला, तर तुम्ही पण चला। तर मंडळी आता तुम्ही बघू शकता, आता आम्ही आलो आमच्या गावातील देवीजवळ आणि आता देवीची आरती चालू आहे आणि सर्वांना माझ्याकडून नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मंडळी व्लॉग कंटिन्यू करा, कारण आता आमच्या गावामध्ये थोड्याच वेळामध्ये जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भजनाचा पण कार्यक्रम आहे आणि तिथे मी स्वतः भजनसुद्धा बोलणार आहे। तर मी ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। आणि मंडळी गावातील माणसांसोबत जो म्हणजे आरती करायचा जो योग भेटला तो खूप छान वाटला। आणि मंडळी व्लॉग कंटिन्यू करा, कारण आता आमच्या गावामध्ये थोड्याच वेळामध्ये जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भजनाचा पण कार्यक्रम आहे आणि तिथे मी स्वतः भजनसुद्धा बोलणार आहे। तर मी ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। तर मंडळी तुम्ही बघू शकता जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आता जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि मंडळी व्लॉग कंटिन्यू करा आणि मी त्यामध्ये भजन पण गाणार आहे। तर मंडळी आता भजनासाठी साई कृपा भजनी मंडळ तळेगाव, म्हणजेच आमच्या गावापासून फक्त 2 किलोमीटरवर असलेलं हे गाव आहे, तिथलं हे भजनी मंडळ आता आमच्या गावामध्ये आलेलं आहे आणि खूप असं आनंददायी वातावरण तयार झालं आहे आणि गावातील सगळी माणसं येऊन इथं भजनाला बसलेली आहेत। तर मंडळी आजच आम्ही आसनगाववरून गावी आलो आणि समजलं की आज भजनाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे, तर खूप छान वाटलं, कारण भजनामध्ये जायची मला लहानपणापासूनच आवड आहे आणि मला भजनाची खूप आवड आहे। तिथे पण हरिनामाचा जप होतो, तिथे आपल्याला खरंच ऊर्जादायी वातावरण बघायला मिळतं। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण पण तयार झालं आहे आणि सगळीकडे आनंद तयार झाला आहे। तर मंडळी तुम्हाला सर्वांना मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे की माझा दुसरा पण चॅनल आहे ज्याचं नाव आहे जितेंद्र फनाडे ऑफिशियल आणि ह्या चॅनलवर मी फक्त गाणी गात असतो आणि खूप छान असा प्रतिसाद मिळतो मला त्या चॅनलवर आणि माझे 12,500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्या चॅनलवरचे। तर गावातील सर्वांना माहीत आहे की मी गाणं गातो म्हणून मला सगळ्यांनी सांगितलेलं की तू भजनामध्ये बसून थोडंसं गा। तर मंडळी मी स्वतः लिहिलेलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या शिवनेरी किल्ल्यावर हे इथे गातोय आणि तुम्ही बघू शकता मी गीत गातोय ते। तर मित्रांनो खूप छान वाटतं जेव्हा आपल्या गावातील मंडळी आपल्यासमोर बसलेली असते आणि आपण त्यांच्यासमोर आपली कला सादर करत असतो, तर खूप छान वाटतंय। तर मंडळी मी जे आता गाणं बोलतोय ते मी मागच्या वर्षी शिवजयंतीला रिलीज केलं होतं, स्वतःच लिहून आणि स्वतःच कंपोज केलं होतं ते गाणं मी। तर खूप छान असा प्रतिसाद मला मिळाला महाराष्ट्रातून आणि माझा हेच प्रयत्न राहील की दर शिवजयंतीला किंवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर नवीन नवीन गीतं लिहायचं, नवीन नवीन गाणी लिहायची, हाच माझा एक उद्देश राहणार आहे। तर मंडळी आता मी जे गीत गात आहे या शिवनेरी किल्ल्यावर, हे गीत मी पहिल्यांदा माझं स्वतःचं स्टुडिओला बनवलेलं आणि मला खूप आवडतं हे गीत आणि आत्ताच्या तरुण पिढीला खूप गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची। आणि मला हेच वाटतं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे आपल्या आत्ताच्या तरुण पिढीमध्ये हे रुजायलाच पाहिजेत, कारण काही तरुण पिढी अशा मार्गी जाते, काही व्यसनाधीन होत आहेत, संगतीमध्ये नको ते प्रकार चालू आहेत आणि कुठेतरी हे थांबावं म्हणून आपले शिवविचार आपल्या तरुण पिढीमध्ये असे येतील याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करत राहील। तर मंडळी आता आम्ही निघतोय आसनगावला जायला आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।